नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSc सेमिस्टर सेकंड लेक्चर नंबर 6 पार्ट फर्स्ट. सब्जेक्ट आहे MT 121 थेरी ऑफ इक्वेशन, युनिव्हर्सिटी KBC एनएमयू जळगाव. या लेक्चर सिरीज मध्ये आपल्याकडे फर्स्ट युनिट बघा, डिव्हिजिबिलिटी ऑफ इंटिजर्स. त्याच्यामध्ये आपण नंबर्स, नॅचरल नंबर वर व्हिडिओ बनवलेला आहे, वेल ऑर्डरिंग प्रिन्सिपल वर एक व्हिडिओ बनवलेला आहे, प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन आणि एक एक्सरसाइज पण आपण सॉल्व्ह केलेली पूर्ण 1.1. त्याच्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवला डिव्हिजिबिलिटी ऑफ इंटिजर्स अँड थेरम. त्याच्यानंतर बघा मागचा जो व्हिडिओ होता तो डिव्हिजन अल्गोरिथम, जीसीडी आणि एलसीएम वर होता आणि इक्विल अल्गोरिथम. या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल पाहिले, डेफिनेशन पाहिलेलं आहे आणि काही थेरम्स पण पाहिलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत काय, याच्यावरची जी एक्सरसाइज आहे ती 1.2 एक्सरसाइज पाहणार आहोत. चला तर पाहूया आपण डिव्हिजन अल्गोरिथम, जीसीडी आणि एलसीएम, इक्विल अल्गोरिथम वर आपण एक्सरसाइज नंबर 1.2. बघा एक्सरसाइज 1.2 वर आपण दोन व्हिडिओ बनवणार आहोत, कारण पहिला आपण जर पूर्ण व्हिडिओ बनवला पूर्ण सिलेबस तर पूर्ण एक्सरसाइज आहे तर खूप मोठा व्हिडिओ होईल, म्हणून आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करूया. तर फर्स्ट पार्ट मध्ये आपण दोन क्वेश्चन घेऊया. बघा पहिल्या क्वेश्चन मध्ये तुमच्याकडे ABCDEFGH आणि क्वेश्चन नंबर 2 आणि 3 पर्यंत घेऊया. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4, 7 आणि 8 वर आपण दुसरा व्हिडिओ बनवूया. जर हा व्हिडिओ खूप मोठा नाही झाला तर एकच बनवूया, आणि जर मोठा झाला तर आपण याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करूया. बघा क्वेश्चन फर्स्ट काय आहे की फाइंड द जीसीडी म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ इंटिजर्स. या खालील क्वेश्चन जे आहेत आपल्याकडे त्याचा आपल्याला जीसीडी काढायचा आहे आणि एक्सप्रेस करायचं आहे ऑफ द फॉर्म MA प्लस NB च्या फॉर्म मध्ये करायचं आहे. ठीक आहे, चला तर पाहूया आपण आता क्वेश्चन नंबर फर्स्ट. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे तुमच्याकडे की फाइंड द जीसीडी म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ इंटिजर्स अँड एक्सप्रेस करायचंय तुम्हाला काय MA प्लस NB च्या फॉर्म मध्ये. तर बघा इथं आपण फर्स्ट क्वेश्चन थोडा मोठा आहे म्हणून मी काय करतो डी क्वेश्चन घेतो. जाऊया आपण. बघा तुमच्या आता मी एक डी क्वेश्चन घेतो, याचा आपल्याला जीसीडी काढायचा आहे. बघा दोन गोष्टी काढायचं आपल्याला, काय फाइंड जीसीडी आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचं आहे की जीसीडी इक्वल टू A, B इक्वल टू आपल्याला MA प्लस NB च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. ओके, तर बघा पहिला आपल्याला डी क्वेश्चन घेऊया आपण. डी क्वेश्चन मध्ये तुमच्याकडे दोन संख्या दिलेल्या आहेत. कोणत्या आहेत बघा, A ची व्हॅल्यू किती आहे 455 आहे आणि B ची व्हॅल्यू किती आहे 936. बघा आपण ज्यावेळेस जीसीडी काढू डिव्हिजन अल्गोरिथम, इक्विल अल्गोरिथम नुसार, तर डिव्हिजन अल्गोरिथमचा वापर करायचा आहे. तर कसं करणार आपण, पहिलं या दोन संख्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, बघा मोठी संख्या कोणती आहे इथं 936 आहे. ओके, 936 आणि छोटी संख्या लिहायची 555. बघा 936 इक्वल टू 555 होईल का, नाही होणार. मग आपण काय करूया, 455 ला किती ते मल्टिप्लाय करू, मध्ये मी 936 पर्यंत जाईल. तर किती 455 जर 2 ने गुणाकार केला तर किती होतो तुमच्याकडे 455 म्हणजे किती 910. पण आपल्याला पोहोचायचं कुठं 936 पर्यंत पोहोचायचं आहे. पण 936 पर्यंत पोहोचण्यासाठी आपण पोहोचलो 910 पर्यंत, तर बाकी किती राहते तुमच्याकडे 26. ओके, परत आपण काम काय करणार बघा, हा जो 455 आहे आणि 26 आहे त्याला इकडे घेऊन यायचं. बघा पुढं काय केलं मी, 455 मी इकडे घेऊन आलो आणि हा जो 26 आहे तो इकडे घेऊन आलो. बघा ठीक आहे, मग 26 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 455 पर्यंत पोहोचेल, तर मी मल्टिप्लाय करतो 17 ने. ठीक आहे, 17 ने मल्टिप्लाय केला आणि तुमच्याकडे रिमाइंडर किती राहतो 13. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन तुम्ही मोबाईल कॅल्क्युलेटर मध्ये करू शकता किंवा मोबाईल मध्ये. बघा परत मी काय करणार आता, किती तुमच्याकडं अजून रिमाइंडर 0 नाही आला, हा रिमाइंडर 0 नाही आला, तर पुढचा आहे तुमच्याकडे 26. बघा 26 ला इकडे घेऊन आलो मी 26 आणि हा 13 इकडे घेऊन आलो. 13 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 26 पर्यंत पोहोचेल 2 ने, आणि प्लस तुमच्याकडे काय आला रिमाइंडर 0. बघा रिमाइंडर 0 आला, हा रिमाइंडर 0 आला म्हणजे तुमच्याकडं लास्ट नॉन झिरो रिमाइंडर, बघा रिमाइंडर किती येतो, या 0च्या वरचा लास्ट 0 रिमाइंडर कोण आहे, हा आहे. तर तुमचा जीसीडी किती आला 13 आला. म्हणजे जीसीडी ऑफ किती तुमच्याकडे 455 अँड 936 इक्वल टू किती आला तुमच्याकडे 13. किती आला 13. आता आपल्याला काय करायचं बघा, MA प्लस NB च्या फॉर्म मध्ये मांडायचं आहे. तर MA म्हणजे इथून आपल्याला व्हॅल्यू काढायची असते, फाइंड M अँड N ची व्हॅल्यू. ती कशी काढतो आपण की जीसीडी ऑफ A, B इक्वल टू MA प्लस NB च्या फॉर्म मध्ये आलं तर A चा कोइफिशियंट आपल्याकडे M असतो आणि B चा कोइफिशियंट कोण असतो N. मग जर याला लिहिलं आपण जीसीडी ऑफ किती तुमच्याकडे जीसीडी किती आला इथं 13
इक्वल टू एम ची व्हॅल्यू काढायची आहे. ए किती आहे तुमच्याकडे 455 प्लस नंतर एन ची व्हॅल्यू काढायची आहे आणि बी किती आहे तुमच्याकडे 936. ओके, आता याच्याशी कम्पेअर करून आपण नंतर एम आणि एन ची व्हॅल्यू काढून घेऊया. आता बघा आपण एम आणि एन ची व्हॅल्यू कशी काढणार, आपण उलट लिहिणार. बघा तिथून जीसीडी काढलेला आहे, आपण जीसीडी कुठून काढलेला आहे, बघा इथून काढलेला आहे, या इक्वेशन पासून जीसीडी काढलेला आहे. तर जीसीडी काढलेला आहे तर आपण जीसीडी बघा हा लास्ट 0 आहे, तिथून जीसीडी काढायचं. तर कसं करणार आपण बघा, इथं इक्वेशन तुमच्याकडे जीसीडी बघा इथे या साईडला तुम्ही जीसीडी काढला इथून आपण, तर आपल्याला इथून 13 ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा 13 ची व्हॅल्यू मग याच्या खाली येतो बघा इथं जागा 13 इक्वल टू, बघा 13 इक्वल टू याला काही नाही मल्टिप्लाय म्हणजे काय तुमच्याकडं 1 गुणिले 455. ठीक आहे, 1 गुणिले 455. आता आपल्याला हे नकोय, कोण नकोय, 17 गुणिले 26 नकोय, आपल्याला 13 ची व्हॅल्यू काढायची आहे. कारण का तो जीसीडी आलाय आणि लास्ट नॉन झिरो रिमाइंडर आहे, तो एका साईडला ठेवायचा आणि बाकी सगळं एका साईडला पाठवायचं. तर 17 गुणिले 26 प्लस होती, इकडे आल्यावर काय झाली ती मायनस 17 गुणिले 26. ओके झालं 13 इक्वल टू. आता आपण दुसरं काम काय करणार आहे बघा इथं, की आता त्याच्या पुढचा 13च्या वरची संख्या कोणती आहे 26, ही रिमाइंडर संख्या आहे, 26 ची व्हॅल्यू पुट करायची. तर बघा इथून 26 ची व्हॅल्यू कशी काढणार मी, 26 इक्वल टू 26 ची व्हॅल्यू कशी येते बघा, या साईडला किती तुमच्याकडे 1 गुणिले 96, 1 गुणिले 936. आपल्याला हा 2 गुणिले 455 नको आहे, काय आहे 2 गुणिले 400, तो या साईडला आल्यानंतर काय होईल मायनस 2 गुणिले 455. किती झालं तुमच्याकडे, ही 26 ची व्हॅल्यू झालेली आहे. आता 26 ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला इथं. तर 26 ची व्हॅल्यू कुठे आहे बघा इथं, की 1 गुणिले 455 मायनस 17 गुणिले 26 ची व्हॅल्यू पुट करायची. बघा 26 व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे. 26 व्हॅल्यू किती आहे 1 गुणिले 936 मायनस 2 गुणिले 455. चला काढूया 1 गुणिले 455 मायनस. आता आपण काय करणार, हा 17 जो आहे -17 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा आहे. पण मल्टिप्लाय करताना 936 ला मल्टिप्लाय करायचं नाही, 455 ला मल्टिप्लाय करायचं नाही. म्हणजे कोणत्या कोइफिशियंटला बघा -17 गुणिले किती 17 गुणिले 936. परत तुमच्याकडे हा -17 जो आहे तो मल्टिप्लाय करायचा या -2 ला, कारण 455 ला नाही करायचा, तो आधीच ठेवायचा. -17 गुणिले मायनस 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 प्लस 17 दोन्ही किती 34 गुणिले 455 झालं. आता बघा इथं तुमच्याकडे 455 चा कोइफिशियंट बघा, आपल्याला कशामध्ये आणायचे 455 936 मध्ये आन्सर आणायचे. तर 1 गुणिले 455 आणि 34 गुणिले 455. तर इथं 455 मी लिहून घेतला गुणिले बघा हा 1 आणि हा 34, त्याच्यामध्ये कोण आहे बेरीज, 1 आणि 34 किती झालं तुमच्याकडे 35 गुणिले 455 मायनस 17 गुणिले 936. चला जीसीडी आला तुमच्याकडे 13. तर आपण जर कम्पेअर केला याच्याशी बघा जीसीडी किती आला होता तुमच्याकडे 13. बघा 13 ला 13, 455 चा कोइफिशियंट कोण असतो एन, 455 चा कोइफिशियंट कोण असेल एम इक्वल टू 35. आणि इथं बघा 936 चा कोइफिशियंट कोण होता एन, तर 936 चा कोइफिशियंट आहे एन म्हणजे -17. म्हणजे एम आणि एन ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. ठीक आहे, हा झाला आपल्याकडे पहिला क्वेश्चन. असेच आपल्याला क्वेश्चन बघायचा आहे. आता आपण या क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये आलो आपण. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये काय तुमच्याकडे 2927 आहे आणि 337. ठीक आहे, तर इथं आता इथं या, तर तुमच्याकडे मोठी संख्या कोणती आहे 2927 आहे. ओके, आणि छोटी संख्या कोणती आहे 377. 377 ला कितीने मल्टिप्लाय करू, म्हणजे मी 3927 पर्यंत जाईल 10 ने आणि रिमाइंडर आला तुमच्याकडे 157. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण करणार. बघा इथं मी तुम्हाला आन्सर दिलेले तुमच्या याच्यामध्ये, इथं बघा झालं लिहिलं 2927 10 गुणिले 377 प्लस 157. आता आपण काय करणार 377 जे आहे ती इकडे आणलं आणि 157 जो आहे तो इकडे आणला. 157 ला कितीने मल्टिप्लाय करू, म्हणजे मी 377 पर्यंत पोहोचेल. तर दोन्ही मल्टिप्लाय केला आहे, दोन्ही मल्टिप्लाय केला, रिमाइंडर राहिलं तुमच्याकडे 63. परत मी काय करणार 157 जो आहे तो इकडे पाठवणार आणि 63 जो इकडे पाठवणार. तर 63 ला कितीने मल्टिप्लाय करू, म्हणजे मी 157 पर्यंत पोहोचेल. असं समजत नसेल तर बघा मी लिहून देतो इथं तुमच्याकडे. पहिलं 2927 इक्वल टू किती 377 गुणिले कितीने मल्टिप्लाय करू मी 10 ने प्लस 157 बाकी राहिलं. परत आता काय तुमच्याकडं 337 इकडे आला आणि हा 157 इकडे आला. तर 157 ला कितीने मल्टिप्लाय करू, म्हणजे मी 377 पर्यंत पोहोचेल. तर किती 2 ने आणि बाकी राहतं तुमच्याकडे 63. परत काय 157 एका साईडला घेऊन यायचं, हा 63 इकडे आणला,
प्लस 63 ला कितीने मल्टिप्लाय करू 2 ने प्लस बाकी राहते तुमच्याकडे 61. म्हणजे कसं 63 दोन्ही 126 आणि तुमच्याकडे 157 मधून 126 गेले किती राहिले 1 आणि हा 3 31 रिमाइंडर राहिला. परत सेम काय करायचं हा 63 इकडे आला आणि 31 काय आला तुमच्याकडे 31 ला कितीने मल्टिप्लाय करू 2 ने म्हणजे 31 दोन्ही 62 आणि रिमाइंडर राहिला 1. परत तुमच्याकडे हा 31 इकडे पाठवायचा हा 1 जो आहे तो इकडे पाठवायचा 1 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 31 येईल 31 ने मल्टिप्लाय केलं आणि रिमाइंडर राहिला तुमच्याकडे 0 का कारण 31 पूर्ण भाग गेला रिमाइंडर राहिला 0. आता तुमच्याकडे बघा लास्ट नॉन झिरो रिमाइंडर किती आला या झिरोच्या वरचा रिमाइंडर कोण आला 1 म्हणजे जीसीडी ऑफ त्याच्या अगोदर लास्ट नॉन झिरो रिमाइंडर किती आला तुमच्याकडं इथं 1 आला. तर जीसीडी ऑफ किती 3927 आणि 377 इक्वल टू किती आला इथं 1. आता एक काम झालं आपण जीसीडी काढलाय आता आपल्याला एम एन एन ची व्हॅल्यू काढायची तर एम एन एन ची व्हॅल्यू कशी काढतो आपण की जीसीडी ऑफ किती तुमच्याकडं 3927 377 इक्वल टू किती एम इंटू किती 3927 प्लस एन इंटू 377 आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. आता सॉल्व कसं करणार बघा ठीक आहे सॉल्व कसं करणार आपण इथं बघा सॉल्व करण्याच्या अगोदर आपल्याला जीसीडी कितून आलाय इथून आलेला आहे बघा जीसीडी ओके. आपल्याला रिमाइंडरची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे बघा इथं रिमाइंडर कोण आहे जीसीडी 1 आलाय 1 इक्वल टू आता हा इकडे पाठवला 63 1 गुणिले 63 म्हणजे या साईडला कोण आहे 1 गुणिले 63 या आपल्याला याची व्हॅल्यू नकोय 2 इंटू 3 31 ची व्हॅल्यू नकोय ती -2 इंटू 31 झालेली का कारण या साईडला प्लस आहे ती या 63 साईडने जाऊन मायनस होऊन जाईल. परत आपण दुसरी व्हॅल्यू काढायची आहे 31 ची बघा 31 ची व्हॅल्यू कशी येईल तुमच्याकडे की 101 गुणिले 157 मायनस हा 2 गुणिले 63 आपल्याला नकोय तो इकडे आल्यावर काय होईल -2 गुणिले 63. परत आपल्याला या 63 ची व्हॅल्यू काढायची आहे तर 63 इक्वल टू सेम काय तुमच्याकडे हा 1 गुणिले 377 मायनस किती तुमच्याकडे हा प्लस इकडे काय होईल 2 गुणिले 157 आणि सिमिलरली आपल्याला लास्टची व्हॅल्यू काढायची आहे या 157 ची तर 157 इक्वल टू किती तुमच्याकडे 1 गुणिले 327 मायनस 10 गुणिले किती तुमच्याकडे 377. आपल्याला बॅक सबस्टिट्यूशन करायचं म्हणजे काय पहिले 1 ची व्हॅल्यू काढली नंतर 31 ची व्हॅल्यू इथं पुट करून द्यायची नंतर 63 ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करून द्यायची आणि 157 ची व्हॅल्यू पुट करून द्यायची. चला बॅक सबस्टिट्यूशन करूया आपण. तर बॅक सबस्टिट्यूशन पासून बघा इथून आपल्याला 1 ची व्हॅल्यू आलेली आहे तर लिहून घ्या इथं बॅक सबस्टिट्यूशन म्हणायला बॅक सबस्टिट्यूशन मध्ये काय की तुमच्याकडं काय जीसीडी किती आलाय 1 लास्ट नॉन झिरो जिथून जीसीडी भेटलाय तिथून किती 1 इक्वल टू किती 1 गुणिले 63 मायनस 2 गुणिले 31 आलं. बघा हे आलं आपल्याकडे लास्ट त्याचा व्हॅल्यू संपला आता ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा कशाची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला 31 ची याच्यामध्ये 31 ची व्हॅल्यू पुट करा बघा 1 गुणिले 63 मायनस 2 गुणिले आता 31 ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली बघा इथं हे इथं व्हॅल्यू काढलेली आहे सगळ्यांची व्हॅल्यू पुट करायची त्याच्यानंतर 63 ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. आता 31 ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 31 ची बघा 1 गुणिले 157 मायनस 2 गुणिले 63 ओके. चला आता थोडंसं सॉल्व करूया 1 गुणिले 63 मायनस आता हा जो -2 आहे या ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहेत तर ब्रॅकेटला मल्टिप्लाय करताना या जो आपल्याकडे रिमाइंडर आहे किंवा भाग जाणारी संख्या आपण जे क्वेश्चन आहे त्याला मल्टिप्लाय करायचं नाही त्याच्या सोबतचा जो असेल बघा 157 ला मल्टिप्लाय करायचं नाही तो ऍज इट इज ठेवायचा 63 ला मल्टिप्लाय नाही करायचा तो ऍज इट इज ठेवायचा त्याच्या सोबत कोण आहे एक 1 आहे आणि एक -2 आहे त्याला मल्टिप्लाय करायचं. तर -2 इंटू बघा -2 इंटू 1 किती आला तुमच्याकडे -2 इंटू 157 परत हा -2 इंटू -2 किती +4 इंटू किती तुमच्याकडे 63 काय केलं मी या -2 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करताना हे 157 ला मल्टिप्लाय नाही करायचं 163 कारण ते रिमाइंडर आहे त्याला मल्टिप्लाय करायचं नाही त्याच्या बरोबरचा जो कोएफिशियंट असेल त्याला मल्टिप्लाय करायचं ठीक आहे. आता बघूया इथं बघा 1 इंटू 63 आहे आणि 4 इंटू 63 आहे तर बघा 63 ला 63 घेतला मी आणि 1 कोएफिशियंट आहे इथं 4 आहे आणि या दोघांमध्ये कोण आहे बेरीज तर 1 + 4 किती झाला तुमच्याकडं 5 इंटू 63 मायनस 2 गुणिले 157 झालं ही कशाची व्हॅल्यू आली 1.
आता आपण बघा 31 ची पण व्हॅल्यू पुट केलेली आहे. आता आपल्याला 63 बघा त्याच्यावरचा कोण आहे रिमाइंडर 63. 63 ची व्हॅल्यू किती आहे 1 गुणिले 377 मायनस 2 गुणिले 157 याची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. तर बघा इथं 5 इंटू चला 63 ची व्हॅल्यू आपण काढलेली इथं किती आहे 63 ची व्हॅल्यू 1 इंटू 377 मायनस 1 इंटू 377 मायनस आपण किती 2 गुणिले 157 आहे. ओके ही व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे कोणाची आहे या 63 ची पुट केली आहे. आणि बाकी बघा या 63 ची व्हॅल्यू पुट केली बाकी ऍज इट इज लिहायचा 2 गुणिले 157. चला याला सॉल्व्ह करूया. बघा हा जो 5 आहे तो या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. बघा 5 मल्टिप्लाय करा आणि या 1 ला मल्टिप्लाय करायचं या 377 नाही. या 5 ने मल्टिप्लाय करायचं या -2 ला या 157 ला नाही. मग आता 5 इंटू 1 5 इंटू 377 मायनस या 5 ने या -2 ला मल्टिप्लाय करा किती तुमच्याकडे 5 इंटू -2 किती 10 इंटू 157 आणि मायनस किती 2 गुणिले 157. आता बघा इथं तुमच्याकडे 5 इंटू 377 ला जोडीदार आहे का कोणी नाही 5 इंटू 377 ऍज इट इज. आता इथं या तुमच्याकडे 157 आहे इथं 157 आहे तर गुणिले 157 लिहून घेतलं मी. तर -10 आणि -2 बघा कोएफिशियंटची बेरीज असेल तर बेरीज सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन -10 आणि -2 किती झालं तुमच्याकडे किती तुमच्याकडे -12 गुणिले 157. बघा 157 बाहेर काढलं मी -10 गुणिले -10 आणि -2 किती -12. आता बघा आपल्याकडे लास्ट आता रिमाइंडर कुठपर्यंत पुट केलंय आपण व्हॅल्यू बघा 63 ची व्हॅल्यू पुट केली. आता आपल्याला पुट करायची आहे 157 ची व्हॅल्यू. 157 ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू 2927 मायनस 10 गुणिले 377. चला पुट करूया आता इथं बघा 5 गुणिले 377 मायनस 12 गुणिले 157 ची व्हॅल्यू करा किती आली 1 इंटू 3927 मायनस 10 गुणिले 377. बघा ही व्हॅल्यू मी पुट केलेली आहे काय बघा 157 ची 1 इंटू 2927 मायनस 10 गुणिले 377. आता पुट केल्यानंतर याला सॉल्व्ह करूया. बघा 5 गुणिले 377 ला काहीच अडचण नाहीये मायनस. आता या -12 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं या पूर्ण ब्रॅकेटला. तर कसं करणार आपण की -12 गुणिले या 1 ला मल्टिप्लाय करायचं किती ना -12 गुणिले 1 ला मल्टिप्लाय केलं तर -12 आला इंटू 2927. परत या -12 ने या -10 ला मल्टिप्लाय करायचं कारण 377 आधीच ठेवायचं -12 गुणिले -10 किती प्लस मायनस प्लस 12 गुणिले 10 किती 120 गुणिले 377. आता आपण थोडंसं सॉल्व्ह करूया बघा 377 5 गुणिले 377 आणि 120 गुणिले 377. मग 377 जर मी कॉमन काढला तर 5 आणि 120 मध्ये बेरीज आहे तर 120 प्लस 5 किती 125 आणि -12 गुणिले 2927. चला आता हे झालं तुमच्याकडे जीसीडी 1 इक्वल टू. आता आपल्याला एम आणि एन ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण इथं कम्पेअर केलं बघा तुमच्याकडे 2927 ची व्हॅल्यू किती असते एम. आता 2927 इथं बघा 2927 चा कोएफिशियंट कोण आहे -m. मग m ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे -12 आणि 377 चा कोएफिशियंट इथं लिहिले आपण 377 चा कोएफिशियंट कोण आहे n. तर 377 चा कोएफिशियंट कोण आला तुमच्याकडे n तर किती 125. मग m ची व्हॅल्यू आली तुमच्याकडे -12 आणि n ची व्हॅल्यू आली 125. ठीक आहे अशा पद्धतीने आपण 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले. आता आपण तिसरा सॉल्व्ह करूया बी. आता आपण तिसऱ्या क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे की जीसीडी काढायचं बघा. पहिलं फाइंड जीसीडी कुणाची काढायची आहे जीसीडी ऑफ 483 आणि 574 जीसीडी. आणि दुसरं काय करायचं आपल्याला एक्सप्रेशन करायचं आहे जीसीडी ऑफ किती 483 आणि 574 इक्वल टू किती m इंटू 483 प्लस n इंटू 574. ठीक आहे तर पहिलं जीसीडी काढून घेऊया. बघा जीसीडी साठी सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे तुमच्याकडे इथं मोठी संख्या आहे 574. ठीक आहे इक्वल टू काय लिहिलं मी 483 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा आन्सर 574 होईल. 1 ने मल्टिप्लाय केलं बघा 483 का 483 आणि रिमाइंडर राहिलं तुमच्याकडे किती 91. ओके दुसरी गोष्ट आता हा 483 इकडे आणायचा 483 इकडे आणला मी आणि हा जो 91 आहे तो इकडे आणला. 91 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 483 पर्यंत पोहोचेल 5 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे 91 गुणिले 5 म्हणजे किती तुमच्याकडं 5 1 5 आणि 9 5 45
ठीक आहे, 9×5 = 45. 455 म्हणजे तुमच्याकडे किती राहिलं रिमाइंडर? 28 राहिलं. परत हा 91 इकडं आणायचा, हा 28 जो आहे तो इकडं आणायचा. 28 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 91 पर्यंत पोहोचेल 3. ठीक आहे, 28 3 जे असेल ते आणि प्लस रिमाइंडर राहिलं तुमच्याकडं 7. ठीक आहे, आता परत 28 जो आहे तो इकडे पाठवायचा, हा 7 इकडे पाठवायचा. 7 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 28 येईल तुमच्याकडे 4 ने मल्टिप्लाय केला आणि रिमाइंडर राहिला तुमच्याकडे 0. बघा जीसीडी म्हणजे काय, जो तुमच्याकडे रिमाइंडर राहिला 0 त्याच्या वरचा नॉन झिरो रिमाइंडर कोण आहे? 7. लास्ट नॉन झिरो रिमाइंडर कोण आहे बघा, किती आहे? 7. तर जीसीडी ऑफ किती? 483 आणि 574 किती आला तुमच्याकडे? 7 जीसीडी आला. चला पहिलं काम संपलं याचं. आता आपल्याला काय करायचं आहे? एम आणि एन ची व्हॅल्यू काढायची आहे, एक्सप्रेस इन द फॉर्म म्हणजे लिनियर कॉम्बिनेशन म्हणतो त्याला आपण. तर आपण काम काय करतो बघा, जिथून आपली जीसीडी आलेली आहे तिथून आपण व्हॅल्यू काढतो. पहिला आपण 7 ची व्हॅल्यू काढणार आहे म्हणजे 7 ची, नंतर बघा आपण 28 ची व्हॅल्यू काढणार आहे, दुसरा रिमाइंडर हा रिमाइंडर, आणि नंतर आपल्याला 91 ची व्हॅल्यू काढायची. या तिघांची व्हॅल्यू काढून पहिलं 7 ची व्हॅल्यू काढणार, नंतर 28 ची व्हॅल्यू पुट करणार आणि नंतर 91 ची व्हॅल्यू पुट करणार. तुमच्याकडे 483 चा कोएफिशियंट जो असेल तो एम असेल आणि 574 चा जो कोएफिशियंट आहे तो असेल एन. चला तर काढूया. इथं बघा तुमच्याकडे लास्ट नॉन झिरो रिमाइंडर कोणाला? हा आलाय. ओके ओके, तर आता मी काय करतो, हे रब करतो आणि हे जे तुमच्याकडे आन्सर आहे या साईडला, या साईडला जे आन्सर आहे इथून मी तुम्हाला व्हॅल्यू काढतो. ठीक आहे, एकच आहे ते. आता इथं बघा पहिला आपल्याला कुठून भेटलेलं आहे बघा, जीसीडी इथून. ठीक आहे, या इक्वेशन पासून आपल्याला 7 ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण 7 ची व्हॅल्यू कशी काढणार बघा, इथं आहे 1 × 91. तर इथून 7 ची व्हॅल्यू करा. 7 = हा 3 × 28 जो आहे तो या साईडला जाईल म्हणजे 1 × 91 मायनस किती तुमच्याकडे 3 × 28. ठीक आहे, परत आपल्याला या 28 ची व्हॅल्यू काढायची आहे. तर 28 ची व्हॅल्यू कसं काढणार आपण? 28 = या 28 ची व्हॅल्यू काढायची आहे. तर 28 ची व्हॅल्यू कशी आहे तुमच्याकडे? 1 × 483, हा या साईडला 1 गुणिले आणि हा 5 × 91 मायनस होऊन जाईल 5 × 91. परत सिमिलरली तुमच्याकडे कशाची व्हॅल्यू काढायची? 91 ची व्हॅल्यू काढायची आहे मला. 91 किती तुमच्याकडे? 91 1 × 574 मायनस 1 × 483. तर इथं या आता आपण काय करूया, चला एक व्हॅल्यू पुट करूया. पहिले हा घेऊया दिस. तर इथं घेतलं मी 7 = 1 × 91 मायनस 3 × 28. आपण बॅक सबस्टिट्यूशन करायचंय, बॅक उलट जायचं. आता उलट बघा, पहिलं गेलं आपण जिथून आपल्याला जीसी काढला ते इक्वेशन आला आपल्याकडं दिस. याचं काम संपलं आता. ओके, याचं काम संपलं. आता दुसरं आपल्याला 28 ची व्हॅल्यू पुट करायची आहे बघा. 28, चला 28 ची व्हॅल्यू पुट करूया. 1 × 91 मायनस 3 × 28 ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे? इथं किती आहे 28 ची व्हॅल्यू? 1 × 483 मायनस 5 × किती? 91. चला थोडस सॉल्व्ह करूया. 1 × 91. आता हा जो 3 आहे या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे. हा पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करताना जो आपल्याकडे रिमाइंडर आहे त्याला मल्टिप्लाय करायचं नाही, ते ऍज इट इज ठेवायचं. बघा 91 आणि 483 ऍज इट इज ठेवायचं. त्याच्यासोबत कोण आहे? 1 आहे आणि -5 आहे. तर मग -3 नी या कोएफिशियंटला मल्टिप्लाय करा. बघा -3 × 1 किती तुमच्याकडं? -3 आणि त्याच्याबरोबर कोण आहे? हा 483. परत सेम, परत बघा इथं हा -3 जो आहे तो गुणाकार कोणाला होईल आता? -5 ला. तर -3 × -5 किती? +15 गुणिले त्याच्याबरोबर कोण आहे? 91. झालं बघा. 91 1 × 91 आहे, 15 × 91 आहे. जर मी 91 घेतला इंटू, तर याचा कोएफिशियंट कोण आहे? 1. याचा कोएफिशियंट कोण आहे? 15 आणि त्याच्यामध्ये कोण आहे? बेरीज. 1 + 15 किती आलं तुमच्याकडं? 16 झालं. -3 × 483. ठीक आहे, झालं. आता ह्या या साईडला 7 आहे. आता बघा झाला आपण 28 दुसरा जो रिमाइंडर होता त्याची व्हॅल्यू पुट केली. आता आपल्याला लास्ट 91 ची व्हॅल्यू पुट करायची आहे. 91 ची व्हॅल्यू किती आहे? 1 × 574 मायनस 1 × 483. तर 16 गुणिले, चला याची व्हॅल्यू पुट करूया. बघा 91 ची व्हॅल्यू किती होती तुमच्याकडं? इथं 1 × 574 मायनस 1 × 483. ओके, बघा इथं 91 ची व्हॅल्यू पुट केली. -3 × 483. चला आता आपण काय करूया, हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेटला या 16 ने मध्ये मल्टिप्लाय करूया.
16 मध्ये मल्टिप्लाय करताना 574 जसंच तसंच ठेवायचंय, 483 पण असंच ठेवायचं आहे. त्यांचे कोइफिशियंट कोण आहे? हा 1 आणि हा -1 ला मल्टिप्लाय करू. बघा 16 गुणिले 1 किती तुमच्याकडं? 16. त्याच्याबरोबर कोण आहे? 574 मायनस. परत 16 गुणिले हा दुसरा कोइफिशियंट कोण आहे? 16 गुणिले -1, 16 गुणिले -1 -16 गुणिले 483 -3 गुणिले 483. याला काहीच केलं नाही, जशाच तसे आहे. बघा आता इथं तुमच्याकडे 574 ला कोणी कोइफिशियंट नाही. बघा 483 आहे, इथं पण 483 आहे. बघा दोन्ही आहे. त्याचा कोइफिशियंट बघा 16 गुणिले 574 ला काही अडचण नाही, मायनस. बघा -16 आणि हा तुमच्याकडे -3. इथं कोण येईल तुमच्याकडे? 483. -16 आणि -3 बघा, -16 आणि -3 या दोघांचे किती? -16 आणि -3 किती? -19 गुणिले 20. मग आता आपण इथं केलेलं आहे काय तुमच्याकडं? इथं लिहिलं होतं मी काय की 483 चा जो कोइफिशियंट असेल तो असेल m प्लस 554 चा कोइफिशियंट कोण असेल तुमच्याकडं? 74 चा कोइफिशियंट कोण असेल? n इक्वल टू जीसीडी. मग बघा 483 चा कोइफिशियंट m असेल आणि 574 चा कोइफिशियंट कोण असेल? n. तर 483 चा कोइफिशियंट कोण आला तुमच्याकडे? m इक्वल टू -19 आणि 574 चा कोइफिशियंट कोण असेल तुमच्याकडे? n इक्वल टू 16. आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू काढायची होती. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण 3 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपण चौथा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. काय? 65, 40 आणि 1206 याचा आपण सॉल्व्ह करूया आता. चला तर आपण आता हा चौथा एक्झाम्पल पाहूया. चौथा एक्झाम्पल मध्ये काय आहे तुमच्याकडे? 6540 आणि 1260 याचा आपल्याला काय करायचं आहे? जीसीडी काढायचं आहे. तर आपण जीसीडी फाइंड करतो. फर्स्ट फाइंड जीसीडी आणि दुसरं काय करतो आपण की जीसीडी ऑफ ए बी इक्वल टू काय? एम ए प्लस एन बी च्या फॉर्म मध्ये. म्हणजे आपल्याला इथून एम आणि एन च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. बघा तुम्हाला काय दिसतं इथं क्वेश्चन मध्ये? तर मोठी संख्या कोणती बघा? 65 म्हणजे 6540 आणि 1266 मध्ये तुमच्याकडं 65 46 तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. बघा कोणती संख्या मोठी आहे? 65 40. तर बघा 1206 आणि 6 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 65 40 पर्यंत पोहोचेल. तर किती मल्टिप्लाय केलं मी? 5 ने. आणि बाकी किती राहिलं तुमच्याकडं? 510. परत सिमिलरली 1260 जे आहे ते इकडे घेतलं मी आणि तुमच्याकडे 510 इथं. तर 1260 करायचं आपल्याला. तर 510 ला मी कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझं 1206 पर्यंत पोहोचेल. तर 510 गुणिले 2 म्हणजे किती? 1020 आणि बाकी किती राहिलं तुमच्याकडे? 186. परत काय करणार आता? 1210 जो आहे तो इकडे घेऊन आलो आपण, इकडे घेऊन आलो आणि 186 जो आहे तो इकडे घेऊन आलो. मग आता बघा 186 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 510 पर्यंत पोहोचेल. तर दोन्ही मल्टिप्लाय केलं आणि बाकी किती राहिलं तुमच्याकडे? 138. परत सेम 186 इकडे पाठवला. 186 ला कितीने मल्टिप्लाय करू? 186 आणि 138 इकडे आणला. 138 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 186 पर्यंत पोहोचेल. ते 1 ने मल्टिप्लाय केला, बाकी 48 राहिलं. त्याच्यानंतर बघा हा 138 इकडे घेऊन आलो, हा 48 इकडे घेऊन आलो. 48 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 138 पर्यंत पोहोचेल. तर दोन्ही मल्टिप्लाय केलं, बाकी 42 राहिलं. परत 48 इकडे पाठवला, हा 42 इकडं. तर 42 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा 48 पर्यंत पोहोचेल. तर 42 एक 42 आणि बाकी राहिले 6. परत 42 मी इकडे पाठवला आणि हा 6 इकडे पाठवला. तर 6 ला कितीने मल्टिप्लाय करू? 7 ने मल्टिप्लाय करा, 7 × 42 रिमाइंडर राहिला 0. तर तुमच्याकडे लास्ट नॉन झिरो रिमाइंडर किती राहिला? 6. तर तुमच्याकडे जीसीडी किती आला? 6. तर आपल्याला बॅक सबस्टिट्यूट करायचं आहे म्हणजे उलट सबस्टिट्यूट करून आपल्याला एम आणि एन ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा आपण पहिलं जीसीडी काढला इथं. आता काढूया आपण काय? एम आणि एन ची व्हॅल्यू. आता एम आणि एन ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, त्यासाठी आपण बॅक सबस्टिट्यूशन करतो. तर आपण काय करू आता? बघा सगळ्या रिमाइंडर इथं कोणता हा रिमाइंडर आहे? हा एक रिमाइंडर आहे. याची व्हॅल्यू आपल्याला परत पुट करायची. 48, 42 आणि 6. आपण काय करूया आता? बघा सगळ्या रिमाइंडरची व्हॅल्यू काढून घ्या. मी पहिलं 510 ची व्हॅल्यू काढतो. तर 510 ची व्हॅल्यू कशी निघेल तुमच्याकडे? 510 एका साईडला ठेवायचा आणि बाकी एका साईडला. बघा हे इथं प्लस आहे, इकडे काय होईल तो मायनस. म्हणजे इथं बघा 1 गुणिले 65 40 म्हणजेच काय तुमच्याकडं 1 गुणिले 65 6540 मायनस ही जी संख्या आहे 5 गुणिले 1206 इकडे आल्यावर काय होईल ती मायनस 1206. सिमिलरली तुमच्याकडे परत इथं या दुसरी कोणती आहे? इथं रिमाइंडर 186. तर 186 ची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडे? 186 इक्वल टू परत सेम किती
1 गुणिले 1206 म्हणजे ही संख्या इथं, आणि हा जो आहे तो इकडे आल्यावर काय होईल मायनस, म्हणजे मायनस किती 2 गुणिले 510. परत तिसरं तुमच्याकडे तिसरा रिमाइंडर कोण आहे 138. 138 ची व्हॅल्यू काढली मी, तर किती आली 138 ची. बघा इथं 1 गुणिले किती 510, 1 गुणिले 510 मायनस हे किती आलं तुमच्याकडं 2 गुणिले 186. ओके. परत तिसरा कोण आहे तुमच्याकडं हा 48 रिमाइंडर आहे. इथून मला 48 ची व्हॅल्यू काढायची आहे. तर 48 व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं 48 ची किती 186 म्हणजे 1 गुणिले 186 मायनस किती 1 गुणिले 138. ठीक आहे. परत या आता कोणता रिमाइंडर आहे तुमच्याकडं 42. बघा 42 ला कसं लिहू शकतो बघा 42 इथं 1 गुणिले 138 मायनस हा कोण आहे तुमच्याकडं 2 गुणिले 48. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट तुमच्याकडे कशाची व्हॅल्यू काढायची मला 6 ची व्हॅल्यू काढायची. तर 6 ची व्हॅल्यू कशी निघणार बघा 6 हा इकडं 1 गुणिले 148 मायनस 1 गुणिले 42 अशा पद्धतीने आपल्याकडे हे सगळ्या रिमाइंडरची व्हॅल्यू काढलेली. आता आपल्याला बॅक सबस्टिट्यूशन करायचंय. बघा आपण बॅक सबस्टिट्यूशन कसं करतो, पहिलं आपण हे घेतो बघा जीसीडी 6 इक्वल टू, मग आपण काय करणार बघा इथं तुम्हाला 42 व्हॅल्यू पुट करायची आहे. 42 ची ही व्हॅल्यू 42 च्या नंतर जो बी आन्सर येईल तिथं 48 ची व्हॅल्यू पुट करायची आहे. 48 ची व्हॅल्यू पुट करून जो येईल तिथं 138 ची व्हॅल्यू पुट करायची आहे. 138 ची व्हॅल्यू आहे तिथं 186 ची व्हॅल्यू पुट करायची आहे. 186 च्या आल्यानंतर किती तुम्हाला 510 ची व्हॅल्यू पुट करायची आहे. हे सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुमच्याकडे जो आहे काय ए चा कोएफिशियंट जो असेल तो एम असतो आणि बी चा कोएफिशियंट तो काय असतो एन असतो. तर इथं बघा बॅक सबस्टिट्यूशनच्या अगोदर तुमच्याकडे जीसीडी ऑफ किती 6540 आणि दुसरा कोणता आहे 1206 इक्वल टू किती बघा एम इंटू 6540. 6540 काय असेल एम असेल आणि प्लस 1206 चं व्हॅल्यू काय असेल एन हे आपण काढून घेऊया. ठीक आहे. आता बॅक सबस्टिट्यूशन करायचं आहे तर आपण काय घेणार इथं बघा पहिलं इक्वेशन कोण आहे 6 इक्वल टू 1 गुणिले 48 मायनस 1 गुणिले 42. ठीक आहे. पहिलं झालं बघा. पहिला आपण जो रिमाइंडर होता 6 ची व्हॅल्यू पुट केली. आता ह्याचं काम संपलं. आता दुसरा कोण आहे 42. 42 ची व्हॅल्यू पुट करूया इथं 1 गुणिले 48 मायनस 1 गुणिले चला 42 व्हॅल्यू किती आहे इथं 42 व्हॅल्यू किती आहे 1 गुणिले 138 मायनस 2 गुणिले 48. याला थोडस सॉल्व्ह करूया. 1 गुणिले 48 मायनस बघा हा -1 जो आहे तो पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल, पण मल्टिप्लाय करताना जे रिमाइंडर आहेत ते ऍज इट इज ठेवायचे रिमाइंडर. ठीक आहे. फक्त कोणता हा कोएफिशियंटला मल्टिप्लाय करायचा आहे आणि या कोएफिशियंटला मल्टिप्लाय करायचं. चला -1 इंटू -1 किती आला 1 त्याच्याबरोबर कोणी 138 ऍज इट इज ठेवला. परत हा -1 जो आहे तो -2 ला मल्टिप्लाय केला तर -1 इंटू -2 किती +2 गुणिले 48 त्याचा कोएफिशियंट कोण आहे 48. तर इथे बघा आता 1 गुणिले 48 आहे आणि हा काय तुमच्याकडे 2 गुणिले 48 तर किती आला बघा 1 आणि हा याच्यामध्ये दोघांमध्ये काय बेरीज म्हणजे 48 ला 48 आणि हा 1 आणि हा 2 किती झाले 1 + 2 किती 3 मायनस 1 गुणिले 138 हा 6 एका साईडला ठेवायचा आहे. आता बघा 48 चा वरचा तुमच्याकडे सॉरी आपण कशाची व्हॅल्यू पुट केली आता 42 ची व्हॅल्यू पुट केली. आता आपल्याला 48 ची व्हॅल्यू पुट करायची बघा थर्ड 48 ची व्हॅल्यू किती आहे 1 × 186 मायनस 1 × 138. आता जिथं जिथं तुमच्याकडे 48 असेल तिथं 3 गुणिले 48 ची व्हॅल्यू किती आहे 1 गुणिले बघा इथं 48 ची व्हॅल्यू किती आहे 1 गुणिले 186 मायनस 1 गुणिले 138. ओके मायनस बघा इथं फक्त 48 व्हॅल्यू पुट केली. आता 1 गुणिले 38. ठीक आहे. आता फक्त याला सॉल्व्ह करूया आपण इथं बघा सॉल्व्ह कसं करणार इथं हा जो 3 आहे या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा आहे. तर 3 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करताना 186 ऍज इट इज ठेवायचा आहे 138 पण असंच ठेवायचं आहे. 138 चा कोएफिशियंट -1 आहे आणि इथं कोण आहे 1 तर मल्टिप्लाय करूया 3 × 1 3 गुणिले 186 मायनस परत 3 × -1 मायनस 3 × 138 मायनस 1 गुणिले 138. आता बघा इथं 3 गुणिले 186 ला काहीच नाही 186 एकच आहे पण इथं 138 आहे इथं 138 आहे तर मी 138 लिहिला तर -3 आणि -4 बघा -3 -1 किती येतो तुमच्याकडे -4
म्हणजे किती -4 म्हणजे 3 इंटू 186 -4 इंटू 138 ही आली 600. आता आपण कोणाची व्हॅल्यू पुट केली बघा 38 ची तिसऱ्यांदा व्हॅल्यू पुट केली. आता आपल्याला व्हॅल्यू पुट करायची चौथी कोणाची 138 ची. 138 ची व्हॅल्यू किती आहे 1 गुणिले 510 बघा इथं 3 गुणिले 186 ला काहीच नाही -4 गुणिले चला बघा 138 ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 1 गुणिले 510 1 गुणिले 510 प्लस मायनस बघा मायनस किती 2 गुणिले 186 2 गुणिले 186 ओके. चला याला सॉल्व्ह करूया आता. बघा हा -4 जो आहे या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. ब्रॅकेटला मल्टिप्लाय करताना हा जो रिमाइंडर आहे याला मल्टिप्लाय नाही करायचं 186 ला मल्टिप्लाय नाही. मल्टिप्लाय कोणाला होईल या 1 ला होईल आणि या -2 ला मल्टिप्लाय. चला -4 इंटू 1 पहिलं 3 गुणिले 186 याला काहीच नाहीये ऍज इट इज ठेवा. तर 4 गुणिले बघा जो जो रिमाइंडर आहे त्याची व्हॅल्यू ऍज इट इज ठेवायची आहे. त्याचा जो कोएफिशियंट असेल त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर -4 इंटू 1 किती -4 गुणिले 510 परत -4 इंटू -2 किती तुमच्याकडं +8 गुणिले 186. आता बघा 3 गुणिले 186 इथं आहे 8 गुणिले 186 आहे. जर 186 मी बाहेर काढला तर हा 3 आणि हा 8 किती झाला तुमच्याकडे 11 गुणिले 186 -4 गुणिले 510 आलं. ही 6 ची व्हॅल्यू कुठपर्यंत व्हॅल्यू पुट केली आपण आता बघा 138 ची व्हॅल्यू पुट केली. आता पाचवी व्हॅल्यू आपल्याला पुट करायची बघा. पाचवी व्हॅल्यू कशाची आहे 186 ची. तर 186 ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 1 गुणिले 1206 -2 गुणिले 510. चला बघा इथं 11 गुणिले बघा 186 ची व्हॅल्यू पुट करूया आपण. 186 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे इथं 1 गुणिले 1206 1 गुणिले 1206 -2 गुणिले 510 ओके झालं. बघा 186 ची व्हॅल्यू पुट केली मी फक्त आणि हा इकडे तुमच्याकडे कोण 4 गुणिले 510. चला बघा इथं हा जो 11 आहे तो आता या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा आहे. तर ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा आणि 1206 तुमच्याकडे रिमाइंडर होता आणि 510 होता तर त्याची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची नाही. चला 11 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 11 गुणिले 1 म्हणजे किती 11 गुणिले 1206 मायनस 11 ने या -2 ला मल्टिप्लाय करा. तर 11 गुणिले -2 किती 11 दोन्ही 22 -22 गुणिले 510 कारण 510 आपल्याला ऍज इट इज ठेवायचं आहे -4 गुणिले 510. आता इथे बघा तुमच्याकडे इथं 510 आहे इथं 510 आहे ओके. तर 1206 एकदाचे 11 गुणिले 1206 मायनस. आता बघा मी 510 घेतला या दोघांपैकी पण इथं -22 आणि -4 किती झाले -22 आणि -4 इक्वल टू -26. तर इथे किती आलं तुमच्याकडे -26 गुणिले 510. तर लास्ट आता बघा लास्ट काय तुमच्याकडे आता बघा इथं कशाची व्हॅल्यू आपल्याला 510 ची व्हॅल्यू काढायची. तर 510 ची व्हॅल्यू पुट करायची तर किती तुमच्याकडे 1 गुणिले 65 40 बघा जिथं जिथं असेल 11 गुणिले 1206 -26 गुणिले किती 1 गुणिले. तर इथं बघा कशाची व्हॅल्यू पुट केली मी 510 ची व्हॅल्यू पुट केलेली आहे. 510 ची व्हॅल्यू आली तुमच्याकडे इथं खाली. आता काय करायचं मला या 26 जो आहे तो या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. तर कसं येईल तुमच्याकडं 11 गुणिले 1206 मायनस आता 26 ने मध्ये मल्टिप्लाय करा -26 ने कारण 65 40 आपल्याला ऍज इट इज ठेवायचं आहे आणि 1206 ऍज इट इज ठेवायचं. तर -26 गुणिले 1 किती -26 गुणिले 6 5 40 आणि नंतर तुमच्याकडे कोण आला इथं मायनस परत कधी या 26 ने मायनस इंटू मायनस -26 गुणिले -26 किती प्लस 26 गुणिले 5 26 गुणिले बघा मायनस मायनस प्लस झाला 26 गुणिले 5 किती 130 आणि गुणिले तुमच्याकडे 1206. आता बघा हा झाला 1206 वाला आणि हा 1206 वाला. बघा 11 आणि 130 प्लस मध्ये 1206 गुणिले 11 आणि 130 किती आला तुमच्याकडे 141 6 आणि इथं मायनस किती 26 गुणिले 65 40. आता आपण बघूया 65 40 चा कोएफिशियंट कोण आहे -26 म्हणजे एम ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे -26 आणि 1206 चा कोएफिशियंट कोण 141 म्हणजे 141 म्हणजे एम ची व्हॅल्यू आली 26 आणि एन ची व्हॅल्यू आली तुमच्याकडे 141. तर इथंच आपण केलं होतं बघा जो एम चा कोएफिशियंट 65 40 चा कोएफिशियंट असेल तो एम होता आणि एन चा कोएफिशियंट कोण होता तुमच्याकडे 1206 चा कोएफिशियंट होता एन. अशा पद्धतीने आपण ही व्हॅल्यू काढली आहे. आता आपण पाचवा क्वेश्चन बघा. पाचवा क्वेश्चन तुम्हाला आता मी सॉल्व्ह आहे तर तुमच्या स्क्रीनवर सॉल्व्ह क्वेश्चन आहे फक्त मी प्रोसेस सांगतो.
बघा इथं तुमच्याकडे कोणती संख्या आहे 963 आहे आणि दुसरी आहे 657. याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे बघा, ही मोठी संख्या आहे 963 आणि 657 छोटी संख्या आहे. ठीक आहे, आता सॉल्व्ह करूया आपण. कसं करतो, इथं मोठी संख्या पहिले लिहितो इंटू आणि छोटी संख्या इथं बघा, छोट्या संख्याला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 963 पर्यंत जाईल 1 ने आणि तुमच्याकडे बाकी राहिलं 306. आता परत बघा, हा 657 इकडे आला, हा 306 इकडे आला. 306 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 657 पर्यंत पोहोचेल. तर किती 2 ने मल्टिप्लाय केलं आणि तुमच्याकडे 45 रिमाइंडर राहिला. परत काय करायचं, हा 306 जो इकडे आणायचा आणि हा 45 इकडे आणायचा. 45 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 306 पर्यंत जाईल, तर 6 ने मल्टिप्लाय केला, तुमच्याकडे 36 रिमाइंडर राहिला. परत 45 इकडे घेऊन आलो, तुमच्याकडे 36 इकडे घेऊन आलो. 36 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 45 पर्यंत पोहोचेल. 1 ने मल्टिप्लाय केलं, तुमच्याकडे रिमाइंडर राहिला 9. परत 36 इकडे आला, 9 इकडे आणला. 9 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे 36 4 ने मल्टिप्लाय केला, पूर्ण भाग गेला, रिमाइंडर राहिला 0. तर तुमच्याकडे लास्ट नॉन झिरो रिमाइंडर कोण आहे 9. तर तुमच्याकडे जीसीडी किती आला 9, तो 0 आहे. 0च्या वरचा जो रिमाइंडर असेल तो आपला जीसीडी असतो. आता आपण बॅक सबस्टिट्यूशन करणार आहे. तर बॅक सबस्टिट्यूशन मध्ये बघा, तुमच्याकडे जिथून जीसीडी आलेला आहे, जीसीडी कुठून आला आपल्याकडं बघा, इथून जीसीडी आलाय, बॅक सबस्टिट्यूशन करा. इथून 9 ची व्हॅल्यू किती येते आपल्याकडं 9, जीसीडी आहे आपल्याकडं 9. तर इथं किती बघा, ही व्हॅल्यू इथं या बघा, 45 म्हणजे कोण 1 गुणिले 45. आपल्याला 1 गुणिले 36 नकोय, 9 ची व्हॅल्यू काढायची, ही प्लस आहे, इकडे आल्यावर काय होते तुमच्याकडे मायनस 1 गुणिले 36. बघा 9 ची व्हॅल्यू भेटलेली आहे. परत इथून 36 ची व्हॅल्यू काढायची आहे, 36 ची व्हॅल्यू बघा, हा दुसरा रिमाइंडर आहे. 36 ची व्हॅल्यू कशी येईल बघा, 1 गुणिले 306, 1 गुणिले 306 मायनस हा 6 गुणिले 45 आपल्याला इकडे नकोय, तो इकडे आल्यावर काय होईल मायनस 6 गुणिले 45. परत आपल्याला पुढची काय 45 व्हॅल्यू काढायची आहे 45 ची. तर 45 कशी येईल तुमच्याकडे 1 गुणिले 657 बघा, 1 गुणिले 657 मायनस ही संख्या आपल्याला नको आहे, तर इकडे मायनस काय तुमच्या 2 गुणिले 306. परत लास्ट रिमाइंडर कोण आहे 306. बघा 306 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, तर किती तुमच्या 1 गुणिले 963 मायनस किती तुमच्याकडे 1 गुणिले 657. तर पहिलं बघा 9. आता बघा इथं तुमच्याकडे हा काय आला, हे पहिलं इक्वेशन आला. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला 36 व्हॅल्यू पुट करायची आहे. ठीक आहे, तर इथं बघा मी करून दाखवलेलं तुमच्याकडे पहिलं 9 हे पहिलं इक्वेशन आहे. याच्यामध्ये मला 36 ची व्हॅल्यू पुट करायची. बघा ही 36 व्हॅल्यू आपण काढलेली आहे. 36 ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय आला तुमच्याकडे 7 into 45 minus 1 into 36. बघा इथे एक करून देतो मी तुमच्याकडे, काय 9 equal to 45 सॉरी 1 into 45 minus 1 into 36. आता मला 36 ची व्हॅल्यू पुट करायची, तर 1 into 45 minus 1 into 36 ची व्हॅल्यू किती आहे बघा, इथं काढलेली किती बघा 1 into 306 minus 6 into 45. ओके, असं बॅक सबस्टिट्यूशन करत गेलो, -1 मल्टिप्लाय केलं, तर तुमच्या स्क्रीनवर आन्सर आहे बघा 45 ची व्हॅल्यू पिंक कलर मध्ये दिसतं, ती व्हॅल्यू काढलेली आहे, नंतर पुट केलेलं आहे. पुट करून तुमच्याकडे हे आन्सर आलेलं आहे बघा. 963 जो कोएफिशियंट असेल -15 आणि 657 चा कोएफिशियंट कोण असेल m. तर मग इथं m ची व्हॅल्यू किती आली -15 आणि n ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 22. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पण सेम आहे तुमच्याकडे. इथं पुढचा क्वेश्चन बघा, पुढच्या क्वेश्चन मध्ये पण सेम आहे, काय 1705 आहे आणि 625 आहे. तर 1705 मध्ये तुमच्याकडे मोठी संख्या कोणती आहे 1705 आणि छोटी कोणती आहे 625. 625 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 1705 पर्यंत जाणार, 2 ने मल्टिप्लाय केलं, बाकी राहिली 405. परत 625 इकडे आणला, 455 इकडे आणला आणि परत 455 ला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे मी 625 पर्यंत पोहोचेल. 1 ने मल्टिप्लाय केलं, 170 रिमाइंडर राहिला. परत 455 घेतला मी इकडं, हा इकडे आला आणि हा इकडे तुमच्याकडे 170 ला कितीने मल्टिप्लाय करू 2 ने, 115 राहिला. परत 170 इकडे आला, 115 इकडे आला आणि अशा पद्धतीने आपण बघा तुमच्याकडे लास्टला काय आलं 0 आला. 0च्या वरचा जो असेल तो असेल तुमच्याकडे काय जीसीडी असेल, म्हणजे लास्ट नॉन झिरो रिमाइंडर कोण आहे 5. तर जीसीडी आला किती तुमच्याकडे 5. आता 5 जीसीडी आल्यानंतर आपल्याला बॅक सबस्टिट्यूशन करायचंय. तर जीसीडी कुठून आला आपल्याकडे इथून आलेला आहे. तर 5 ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे 5, 1 गुणिले 115 मायनस 2 गुणिले 55. ओके, परत आपण कशाची व्हॅल्यू पुट करणार 55 ची व्हॅल्यू पुट करणार. इथं 55 ची व्हॅल्यू नंतर तुम्हाला 115 ची व्हॅल्यू पुट करायची आहे.
परत 115ची व्हॅल्यू नंतर जो येईल त्याच्यामध्ये 170ची व्हॅल्यू पुट करायची आहे. 170ची जी व्हॅल्यू येईल त्याच्यामध्ये 455ची व्हॅल्यू करायची आहे आणि लास्टला 1705चा जो कोएफिशियंट असेल तो एम असेल आणि 625चा कोएफिशियंट असेल तो असेल एन असेल. तो तुमच्या स्क्रीनवर दिसतंय बघा, इथं बॅक सबस्टिट्यूशन केलंय. पहिलं मी 5ची व्हॅल्यू काढलेली आहे तुमच्याकडे लास्ट 0 मधून, त्याच्यानंतर 5ची व्हॅल्यू काढल्यानंतर तुमच्याकडे 55ची व्हॅल्यू पुट केली इथं बघा. 55ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुमच्याकडे हा आला. 55ची व्हॅल्यू पुट केली त्याच्यानंतर 5ची व्हॅल्यू 55ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर हा आला. मग आता दुसरा रिमाइंडर कोण आहे 115 बघा. 115ची व्हॅल्यू ही आहे. 115ची व्हॅल्यू पुट केली मी, तर 115ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर बघा काय आलं 3 इंटू बघा 115ची व्हॅल्यू ही आलेली आहे. तर परत 3 ने मल्टिप्लाय केलं मध्ये या ब्रॅकेटला तुमच्याकडे हे आलं बघा. 115च्या नंतर जो रिमाइंडर आहे तो 170 आहे बघा. इथं 115 नंतर कोण आहे 170 रिमाइंडर आहे. 170ची व्हॅल्यू काय आहे 625 मायनस 1 गुणिले 55. पण त्याची व्हॅल्यू पुट केली याच्यामध्ये, हे जो आन्सर आले कुठं इथं 170 मध्ये व्हॅल्यू पुट केली. पुट केल्यानंतर आपण हा 8 ने मध्ये मल्टिप्लाय केलं आणि परत हे आलं तुमच्याकडे आन्सर. हे आल्यानंतर बघा परत आता दुसरा रिमाइंडर कोण आहे 455. 455ची व्हॅल्यू काढली आपण इथं पुट केली. ही येलो कलर मध्ये जी आहे ती व्हॅल्यू काढलेली आपण आणि ती पुट केल्यानंतर तुमच्याकडे आलं 1755चा जो कोएफिशियंट असेल तो असतो एम इक्वल टू 11 आणि 625चा कोएफिशियंट जो असतो तो एन इक्वल टू -30 आला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू काढलेल्या आहेत. पुढचा क्वेश्चन पण सेम आहे, तुमच्या स्क्रीनवर त्याचा आन्सर दिसतो. 3997 आणि 2947 आहे. 3957 मोठी संख्या आहे, त्याला 1 इंटू लिहिलं बघा, रिमाइंडर आला. सगळं सॉल्व्ह करून सेम प्रोसेस सॉल्व्ह करून तुमच्याकडे आला काय जीसीडी बघा. लास्ट नॉन झिरो रिमाइंडर किती आला 7 जीसीडी आला. बॅक सबस्टिट्यूशन करायचंय. पहिले 7ची व्हॅल्यू काढायची आहे, त्याच्यानंतर तिथं 28ची व्हॅल्यू पुट करायची, सॉल्व्ह करून 35ची व्हॅल्यू पुट करायची, नंतर 205ची व्हॅल्यू पुट करायची, 847ची व्हॅल्यू पुट करायची आणि 1050ची व्हॅल्यू पुट करायची. शेवटला 2997चा कोएफिशियंट जो असेल तो एम असतो आणि 2947 कोएफिशियंट कोण असतो तुमच्याकडे एन असतो बघा. बॅक सबस्टिट्यूट केलं मी, पहिले 7ची व्हॅल्यू काढली आपण. 7ची व्हॅल्यू काढल्यानंतर 28ची काढली. 28ची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट केली. 28 जिथं जिथं 28 असेल बघा 28ची व्हॅल्यू पुट करून हाला. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे 35. 35ची व्हॅल्यू कुठं पुट करायची आपल्याला इथं 35ची व्हॅल्यू पुट केली आपण. 35ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुमच्याकडे हे आलं. 35 नंतर कोणता कोएफिशियंट आहे तुमच्याकडे रिमाइंडर आहे 203 बघा. 203ची व्हॅल्यू काढली. 203ची व्हॅल्यू काढल्यानंतर इथं 203चं पुट केलं. 203च्या व्हॅल्यू केल्यानंतर हे आलं आणि हे आल्यानंतर बघा आपल्याकडे 203 नंतर कोणता रिमाइंडर आहे 847 आहे. 847ची व्हॅल्यू पुट केली खाली इथं 847 कुठे इथं व्हॅल्यू पुट केली. व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुमच्याकडे हे आलं. हे आल्यानंतर त्याच्या पुढचा रिमाइंडर कोण आहे 1050 आहे. 1050ची व्हॅल्यू इथं पुट केली बघा. इथं केल्यानंतर तुमच्याकडे हे आन्सर आलं. हे आल्यानंतर लास्टला बघा सगळे रिमाइंडर संपले पुट करून. तर आता आपल्याकडे बघा जीसीडी 7 इक्वल टू -87 गुणिले 2997 प्लस 118 गुणिले जो याचा कोएफिशियंट असतो 2997 तर आपण एम म्हणतो एम इक्वल टू -87 आणि 29 याला म्हणतो आपण किती 118 एनची व्हॅल्यू म्हणजे एमची आणि एनची व्हॅल्यू भेटली आणि तुमच्याकडे जीसीडी आला 7. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व्ह केलाय. 5 सेकंद मध्ये आपण पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय 50 मिनिटाच्या पुढे जातोय. म्हणून आपण काय करूया दुसरा जो व्हिडिओ आहे पार्ट 2 बाकीचे क्वेश्चन जे आहेत तुमचे क्वेश्चन 2 पुढचे ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रापर्यंत पोहोचायला विसरू नका. धन्यवाद.